सावंत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बँकिंग एक्झाम मधली जी मेन्सची एक्झाम आहे त्याचा सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबस मध्ये प्रीवियस इयर्स पेपर्स मध्ये कोणकोणते टॉपिक्स आले होते ते डिस्कस करणार आहे. पण या अगोदर आपण प्रिलिम एक्झामचा सुद्धा सिलेबस डिकोड केलेला आहे. जर तुम्ही प्रिलिम एक्झामचं सिलेबस डिकोडिंग पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. मेन्स एक्झामच्या डिकोडिंगचं सिलेबस पाहण्या अगोदर प्रिलिम एक्झामचं सिलेबस डिकोडिंग पाहणं खूप गरजेचं आहे. त्याचे दोन रिझन्स आहेत. फर्स्ट रिझन, जो सिलेबस आहे तो ऑलमोस्ट सेम आहे. अँड द सेकंड रिझन, प्रिलिम एक्झाम आणि मेन्स एक्झामची ॲट ए टाइम म्हणजे सायमल्टेनियसली स्टडी का करायचं त्याचं देखील तुम्हाला रिझन कळेल. यामध्ये मेन्स एक्झामचं डिकोडिंग करत असताना त्याचा पॅटर्न काय आहे ते आपण पाहूयात. तर पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता इथे एक्झाम पॅटर्न फुल्ली दिलेला आहे. यामध्ये फर्स्ट आहे रिझनिंग कम्प्युटर ॲप्टिट्यूड. फर्स्ट सेक्शन इज रिझनिंग कम्प्युटर ॲप्टिट्यूड. सेकंड इज द इंग्लिश लँग्वेज अँड थर्ड इज द डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. सो हे तीन सब्जेक्ट कुठेतरी आपल्याला पाहिल्यासारखे वाटतात. येस. सो तुम्ही जर कॉलेज परसिव्ह करत असाल तर सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटमध्ये, जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रायव्हेट कंपनीमध्ये जर जॉब अप्लाय करत असाल तर त्याच्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये, त्याचबरोबर जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर प्रत्येक प्रिलियम किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हा प्रिलियममध्ये जो ॲप्टिट्यूडचा बेस आहे तो हे तीन सब्जेक्ट आहेत. आणि बँकिंगमध्ये याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि वेटेज आहे. तर या तीन सब्जेक्ट नंतर मेन्समध्ये एक नवीन तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक अँड बँकिंग अवेअरनेस. सो याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहे. त्या अगोदर एक्झाम पॅटर्न मध्ये नक्की मार्किंग काय आहेत ते आपण बघूया. 45 क्वेश्चन फॉर रिझनिंग. रिझनिंग मध्ये टोटल 45 क्वेश्चन्स आहेत. यामध्ये जे मार्किंग आहे ते 60 आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये हा पॅटर्न दिसत नसेल किंवा खूप स्मॉल फॉन्ट होत असेल तर टेलिग्राम चॅनलवरती मी हा एक्झाम स्ट्रक्चर पोस्ट करणार आहे. तुम्ही त्याच्यावरती पण जाऊन हा एक्झाम पॅटर्न पाहू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर जे मीडियम ऑफ लँग्वेज आहे किंवा एक्झामिनेशनचं जे मीडियम आहे ते आहे इंग्लिश अँड हिंदी. टोटल 60 मिनिट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत ह्या रिझनिंगच्या टेस्टसाठी. आता याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर ॲप्टिट्यूडचे जे क्वेश्चन्स आहेत ते 2017 पासून कमी आहेत. म्हणजे 2017 नंतर ऑलमोस्ट आलेलेच नाही आहेत. सो टोटल हे जे 60 मार्क्स आहेत ते या रिझनिंगचे आहेत. आता क्वेश्चन जर बघितले तर किती आहेत? 45. ओके. सो क्वेश्चन 45 आहेत आणि टोटल मार्किंग 60 आहे. याचा अर्थ एक क्वेश्चन 1 मार्क्सचे सुद्धा आहेत. त्याचबरोबर 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स सुद्धा आहे. मग ते कोणकोणत्या टाईपचे असतात ते आपण हळूहळू सिलेबस जसा डिकोड करणार आहे तसा पाहणार आहोत. तर इकडे बघा मित्रांनो, इंग्लिश लँग्वेजमध्ये टोटल क्वेश्चन आपल्याला 35 दिसत आहेत आणि मार्किंग जे आहे ते 40 आहे. सो असे काही क्वेश्चन्स आहेत जे 1 to 1 पण आहेत आणि 1 to 2 मार्क्स सुद्धा आहेत. त्यानंतर याच्यामध्ये इंग्लिशची टेस्ट आहे ती ओनली इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे आणि टोटल मार्क्स इज टाइम इज 40 मिनिट्स. आफ्टर दॅट डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशन इज नथिंग बट इट्स अ पार्ट ऑफ अ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ओके. सो क्वांटमध्ये जे प्रिलियममध्ये आपण सिलेबस बघितलाय त्याच्यामध्ये जो 10 to 15 मार्क्स कॅरी करत होता तो डेटा इंटरप्रिटेशन इथे तुम्हाला पाहायला मिळतो. सो इथे टायटलमध्येच डेटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस दिल्यामुळे इथं एक क्लिअर होतं की जास्तीत जास्त वेटेज जे आहे मेन्समध्ये ते DI साठी आहे. तर टोटल मॅथ्सचे 35 क्वेश्चन्स आहेत आणि मार्किंग किती आहे? 60 आहे. अशी ही मीडियम ऑफ एक्झामिनेशन अगेन इंग्लिश अँड हिंदी and total time is 45 minutes. यानंतर फोर्थ पार्ट जो आहे तो जनरल अवेअरनेस. सो जनरल अवेअरनेस मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक, फायनान्स अँड करंट अफेअर्स रिलेटेड इथे क्वेश्चन्स येणार. आता करंट अफेअर्स किती महिन्याचे करायचे, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स कव्हर होतील जेणेकरून आता न्यूजपेपर रीड करत असताना त्या टॉपिकवरती आपल्याला फोकस करता येईल हे आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन पाहणार आहोत. बट मार्किंग जर तुम्ही बघितलं तर 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स. सो टोटल इथे 40 मार्क्सचं जनरल अवेअरनेस आहे. आता हा जो जनरल अवेअरनेस आहे
इथे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आहे. सो इट जस्ट लाईक अ जॅकपॉट फॉर यू, की जर तुमचं जी के चांगलं असेल तर इथे मॅक्झिमम स्कोर करायला तुम्हाला हा जी के नक्की हेल्प करणार आहे. मीडियम आहे इंग्लिश अँड हिंदी. टोटल टाइम इज 35 मिनिट्स. सो अशी ही 180 मिनिट्सची तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये मेन्स एक्झाम होणार आहे. टोटल 155 क्वेश्चन्स आहेत आणि मार्किंग किती आहे 200. ओके. आफ्टर दिस यू हॅव वन स्मॉल टेस्ट रिगार्डिंग इंग्लिश लँग्वेज. तर यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्ट्समध्ये इंग्लिश लँग्वेजची टेस्ट द्यायची. कोणते 2 पार्ट्स आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता, लेटर रायटिंग अँड एस्से रायटिंग. सो लेटर रायटिंग आणि एस्से रायटिंग हा जो पार्ट आहे तो टोटल 25 मार्क्सचा आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर असे 2 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असतील, त्यामधून एक कोणतं तरी लेटर रायटिंग करायचं. आता लेटर रायटिंग किंवा एस्से म्हटलं की थोडंसं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या मुलांमध्ये थोडीशी भीती असते, स्पेशली त्या मुलांमध्ये ज्यांना इंग्लिश खूप अवघड जातं. ठीक आहे, पण इथे अजिबात घाबरायचं नाहीये लेटर रायटिंग आणि एस्से रायटिंगला. त्याचं रिझन सांगते. स्कूलमध्ये सुद्धा इंग्लिश लँग्वेजमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये आपण लेटर रायटिंग आणि एस्से रायटिंग केलेलं आहे. ठीक आहे. सो इथे लँग्वेजमध्ये तुमचं काही हाय लेवल वोकॅब वगैरे इथे एक्सपेक्टेड नाही आहे. तुम्ही अगदी बेसिक 10th लेवलच्या इंग्लिशमध्ये सुद्धा हे लेटर रायटिंग आणि एस्से रायटिंग करू शकता. अगदी ती स्ट्रॅटेजी यूज करायची जी आपण स्कूलमध्ये करत होतो. काय स्ट्रॅटेजी होती आपली? येस, टेल मी फास्ट. सो आपली एक बेसिक स्ट्रॅटेजी अशी होती की आपण लेटर आणि एस्से रायटिंगमध्ये, लेटर रायटिंगमध्ये आपला फॉर्मॅट फिक्स असणार. आपण फक्त काय करत होतो, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट फक्त जे मिडल पार्ट आहे तो चेंज करणार. सेम तुम्ही इथे तेच केलं तरी चालेल. त्याचबरोबर एस्से रायटिंगमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स रिलेटेड एक टॉपिक असणार आहे आणि एक जनरल टॉपिक. सो त्या जनरल टॉपिकवरती विथ द हेल्प ऑफ कीबोर्ड यू हॅव टू राईट एस्से अँड लेटर रायटिंग. सो याच्यामध्ये तुम्ही कशी प्रॅक्टिस केली पाहिजे, याची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा कोणकोणते PYQs मध्ये टॉपिक आले होते. इफ यू आर इंटरेस्टेड देन कमेंट ऑन दिस कमेंट बॉक्स, देन आय विल गिव्ह यू रिप्लाय. ओके. सो टोटल ही तुमची 30 मिनिट्सची टेस्ट आहे. अशी तुमची ही इंग्लिशमध्ये 25 मार्क्सची टेस्ट आहे. आणि जेवढे काही आता कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यामध्ये 25 मध्ये ऑलमोस्ट 18 to 19 स्कोर सर्वांचा आहे. सो ही टेस्ट खूप अवघड नाहीये. इथे तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करायला वाव भेटतोय. त्यानंतर अशी 157 म्हणजे 155 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन प्लस 2 क्वेश्चन. सो 1 क्वेश्चन लेटर रायटिंग, सेकंड क्वेश्चन फ्रॉम एस्से रायटिंग. सो अशी ही 225 ची तुमची फायनल टेस्ट होते मेन्स एक्झामची. टोटल जो टाइम आहे 3 तास आणि 30 मिनिट. ठीक आहे, 3 hours and 30 मिनिटची टेस्ट आहे. आता ही टेस्ट जर तुम्ही पूर्ण बघितली असं तर खूप जणांना असं वाटत असेल की हे खूप अवघड आहे. तर मी थोडंसं याचा कट ऑफ सांगून तुमचं जे टेन्शन आहे किंवा तो तुमचा भार जो तुमच्या डोक्यावरती आलाय की मेन्स खूप लेंदी आहे किंवा खूप वेळ आहे, तर थोडंसं मी तिथं तुम्हाला रिलीफ करून देते. सो याचा जो कट ऑफ आहे तो लास्टचे मी काही 2 to 3 इयर्सचे सांगतेय. सो याच्यामध्ये आउट ऑफ 225 ठीक आहे, कट ऑफ व्हॅरी करतो 75 to 85. सो इथे मेनली स्ट्रॅटेजी तुमची काय असणार आहे की मॅक्झिमम स्कोर हा आपल्याला मेन्समध्ये करायचा आहे. बट इथे जर तुम्ही कट ऑफ बघितला तर इथे तुम्हाला बरेच वेटेज वाईज टॉपिक प्रिपेअर करणे ही स्ट्रॅटेजी क्लिअर होते. ठीक आहे. सो हा कट ऑफ कसा आणायचा किंवा हा कट ऑफ कसा क्रॅक करायचा, 100+ स्कोर कसा करता येईल याच्यासाठी आपण लवकरच एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवणार आहोत. पण त्या अगोदर PYQ अनालिसिस जो आपण सिलेबस डिकोडिंग करतोय तो नक्की सिलेबस काय आहे ते आपण पाहूया. सो हा टोटल हा जो तुम्ही पाहिला तर इथे सिलेबस आहे. जर तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा सिलेबस ऑलरेडी प्रिलियम डिकोडिंग नंतर अपलोडेड आहे. सो तुम्ही तिथेही पाहू शकता. आता हा सिलेबस सर्वांनी पाहायचा आहे आणि मला सांगायचंय की हा सिलेबस पाहिल्यानंतर काय लक्षात येते आपल्या, हा सिलेबस पाहिल्यानंतर काय लक्षात येते तुमच्या. आता मी इथे एक एक्झाम्पल देते. यामध्ये सपोज आपण लंच आणि डिनरला हॉटेलला जातो, बरोबर. तिथे ज्यावेळेस आपण ऑर्डर करतो
भाजी ऑर्डर करतो, अपन काय करतो, एक पनीरची भाजी द्या भैया, एक पनीर की सब्जी देतो और एक वेजिटेबल सब्जी देतो या वेज सब्जी देतो. काय करतात ते भैया, जाऊन 2 भाज्या ऑर्डर केल्या तर तुम्हाला आणून देतात. त्या ज्या भाज्या आहेत, तुम्ही जर पनीरची भाजी बघितली तर एक ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये पनीर आहे. व्हेजिटेबल्सची भाजी बघितली तर एक ग्रेव्ही आहे त्याच्यात व्हेजिटेबल्स आहे. खाताना लक्षात येतं की दोन्हीची जी ग्रेव्ही आहे ती सेम आहे, फक्त एकीकडे पनीर म्हटल्यानंतर पनीर मसाला आणि दुसरीकडे भाज्या म्हटलं की इथे काय होणार आहे, व्हेजिटेबल सब्जी. ठीक आहे, पण सांगायचा उद्देश काय आहे, जोक्स आपण ऍक्च्युली हे एक जस्ट एक्झाम्पल होतं. सांगायचा उद्देश हाच आहे की त्याची जशी ग्रेव्ही सेम होती तसाच जर तुम्ही हा एक्झामचा सिलेबस बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या बँकिंग एक्झाम मध्ये हा सिलेबस असा ग्रेव्ही सारखा आहे, म्हणजे बेस जो आहे तो सेम आहे, तो चेंज होणार नाहीये. त्याच्यामधला जो मेन्सचा पॅटर्न असेल तो फक्त चेंज होईल. सो जर तुम्ही प्रायव्हेट कंपनीजमध्ये अप्लाय करत असाल तर तिथे जी बिफोर इंटरव्ह्यू जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्याच्यासाठी पण हा सेम सिलेबस आहे. इफ यू आर अप्लाइंग फॉर एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूडमध्ये हे सब्जेक्ट आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये गेलात तर तिथे पण तुम्हाला सेम आहे ही टेस्ट, MCAT वगैरे. त्यानंतर जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल किंवा MBA ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथं जी CET आहे त्याच्यासाठी सिलेबस सेम आहे. तर सांगायचा उद्देश हाच आहे की जर तुम्ही हे 3 सब्जेक्ट प्रायव्हेट कंपनीजमध्ये इंटरव्ह्यूच्या अगोदर जर ॲप्टिट्यूड टेस्ट देण्यासाठी जर प्रिपेअर करत असाल देन वाय नॉट फॉर गव्हर्नमेंट एक्झाम. सो इथे गव्हर्नमेंट एक्झाममध्ये सुद्धा हे 3 सब्जेक्टचा अभ्यास करून तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे, सो हा आपला सिलेबस आहे. नाव 2022चा ॲनालिसिस काय आहे, तर त्याच्यामध्ये जो 2022चा पेपर आला होता मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आहे. डिफिकल्ट फक्त एक एक्झाम मध्ये ती म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. ओके, आणि हा डिफिकल्ट कशासाठी आलेला आहे, एकच DI होता तो थोडासा मॉडरेट पेक्षा हार्ड होता त्यामुळे आपण डिफिकल्ट लेवल म्हणतो. अदरवाईज बाकी जर तुम्ही डिफिकल्टी लेवल बघितली तर मॉडरेट आहे, म्हणजे अगदी कट ऑफ इझिली क्रॅक होणे इतपत आहे. यामध्ये जनरल अवेअरनेस 26 to 27 हा गुड अटेम्प्ट होता मुलांचा. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन मध्ये 20 to 12 क्वेश्चन. सो मॅम 35 क्वेश्चन मधून 20 to 12 सॉरी 20 to 21 पाहिजे इथे. ठीक आहे, सो ते करून घ्यायचं फक्त तुम्हाला चेंज. 20 to 21 हे इतकं कॅरी करतो. त्यानंतर इंग्लिशमध्ये 18 to 20. सो ऑलमोस्ट जेवढे टोटल मार्किंग आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला हाफ किंवा त्याच्यापेक्षा कमीच इथे क्वेश्चन अटेम्प्टमध्ये दिसतंय. सो इथली जी स्ट्रॅटेजी आहे ती खूप क्लिअर आहे. कट ऑफ जो आहे तो 75 to 85 असणार आहे. सो तुम्हाला वेटेज वाईज जर तुम्ही टॉपिक चूज केले तर तुम्ही इझिली मेन्स एक्झाम क्रॅक करू शकता. सो खूप सॉर्टेड राहायचं आहे, पूर्ण एक्झाम किंवा पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचं असं काहीच नाही आहे. इथे तुम्हाला सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत वेटेज वाईज, ते चूज करायचे आणि तुम्ही ते आरामात 100+ इथे स्कोर करू शकता. यामध्ये नेक्स्ट ओव्हरऑल गुड अटेम्प्ट दिला त्यांनी 83 to 87 क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत जे 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स आहेत. सो मार्क्स थोडे 100+ व्हॅरी करतात. ओके, सो नाव सब्जेक्ट्स. आता हा सब्जेक्टचा सिलेबस काय आहे, तो सिलेबस सेम आहे जो आपण प्रिलियमला डिस्कस केलेला आहे. तर तो सिलेबस आणि ते सब्जेक्ट्स आपण 1 by 1 डिस्कस करणार आहे. सो लॉजिकल रिझनिंग मध्ये सिलेबस काय आहे ते पहिला बघूया. सो सिलेबस जर तुम्ही बघितला तर तो सेम सिलेबस जो आपण प्रिलियम मध्ये डिस्कस केला. यामध्ये प्रिलियम मध्ये जो वेटेज कॅरी करतो, ठीक आहे, सो प्रत्येक पार्ट मध्ये 1 to 2 मार्क्स, 3 मार्क्स, 4 मार्क्स कॅरी करतात. बट मेन्स मध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी आपली डिफरंट आहे. काय स्ट्रॅटेजी असणार मेन्स मध्ये, तर इथे काही सिलेक्टिव्ह टॉपिक्स आहेत जे रिपीटेडली मेन्स मध्ये येत आहेत. जसं प्रीचं प्रेडिक्टेबल पॅटर्न आहे तसा मेन्सचा असतो असं नाहीये, पण मेन्स मध्ये 70% जो पार्ट आहे तो फिक्स आहे की ज्याच्यामध्ये पझल्स, डेटा सफिशियन्सी, क्रिटिकल रिझनिंग आणि त्याचबरोबर याच्यामध्ये न्यू पॅटर्न कोडिंगचे
किंवा कोणतेही सिम्बॉल रिलेटेड क्वेश्चन्स हे प्रत्येक एक्झाममध्ये येतातच. तर तुम्ही बघू शकता टोटल 19 क्वेश्चन्स आहेत पझल्सचे. ठीक आहे. या पझल्समध्ये तुम्ही काही काही पॅटर्न्समध्ये असेही बघू शकता जिथे तुम्हाला लिनियर अरेंजमेंट, सर्क्युलर अरेंजमेंट, बॉक्स पझल असंही मेन्शन केलेलं दिसेल. सो हे टोटल पझल्स आणि सेटिंग मधला पार्टचे क्वेश्चन 19 आहे. त्यामधली जी लेवल आहे ती मॉडरेट आहे. ठीक आहे. यामध्ये क्रिटिकल रिझनिंग म्हणजे स्टेटमेंट अँड अझम्पशन, स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन, दीज पार्ट्स आर कम अंडर क्रिटिकल रिझनिंग. याचे 5 क्वेश्चन्स येतात. सो मेन्स मध्ये रिझनिंग मध्ये पझल, सेटिंग अरेंजमेंट, डेटा सफिशियन्सी, त्यानंतर क्रिटिकल रिझनिंग हा पार्ट फिक्स आहे आणि हा पार्ट मेन्स मध्ये येतोच. त्यामुळे हे प्रिपेअर करायचं जर इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर मेन्स. नेक्स्ट, न्यू पॅटर्न रिलेटेड कोडिंग 2 मार्क्स, मिसलेनियस क्वेश्चन 10. आता ह्या मिसलेनियस मध्ये नक्की काय येणार आहे तर तुम्ही हा जो सिलेबस बघितला याच्यामध्ये ऑर्डर रँकिंग, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, सिलॉजिझम, अल्फान्यूमरिक सिरीज, these parts come under miscellaneous. सो तुम्ही मेन्स मध्ये जर मिसलेनियस पार्ट बघत असाल तर ते टॉपिक याच्या अंडर येणार. ठीक आहे. ते मॉडरेट आहे. सो सेम सिलेबस वरती वर्क करायचं आहे, फक्त स्ट्रॅटेजी जी राहणार आहे ती थोडीशी डिफरंट असणार आहे. नेक्स्ट पार्ट जो आपला आहे इथे बघा डिफिकल्टी लेवल काय आहे, इझी टू मॉडरेट. ठीक आहे. सो याच्यामध्ये जो पार्ट आहे 19 क्वेश्चनचा यामध्ये तुम्हाला 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स पाहायला मिळतं. काही काही वेळेस तुम्हाला इथे मिसलेनियस मध्ये पण 1 क्वेश्चन 2 मार्क्स पाहायला मिळतील. इट डिपेंड्स की कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन, हे आपण इथे फिक्स सांगू नाही शकत, पण कोणत्या टॉपिक वरती आपल्याला जास्त फोकस करायचं हे नक्की आपण इथे डिसाइड करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. सो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये आपल्या सगळ्यात पहिला आपण सिलेबस पाहून घेऊया. हा सिलेबस सेम आहे जो प्रिलियम मध्ये आहे. ठीक आहे. सेम जसं आपण आता रिझनिंगचं बघितलं त्या पद्धतीने इथे आपल्याला स्ट्रॅटेजी चेंज करायची आहे. यामध्ये पीओ मेन्स एक्झामचं हे अनालिसिस आहे. तर तुम्ही टॉपिक बघू शकता इथे नंबर सिरीज दिलाय, टाइम अँड वर्क आहे पॅसेज ज्याच्यामध्ये मेन अँड वुमेन विथ व्हेरिएबल्स विचारलेत आहेत. त्यानंतर टेबल फॉर्मॅट आहे, पार्टनरशिप, मेन्सुरेशन. सो मेन्सुरेशन आपल्याला प्री मध्ये नाही येत पण मेन्स मध्ये एखाद दुसरा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पाय चार्ट आहे, डेटा सफिशियन्सी, वोट अँड स्ट्रीम, कॅस्केड डीआय अँड अरिथमॅटिक. हा अरिथमॅटिक हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये अगेन सेम लाईक रिझनिंग, याच्यामध्ये अरिथमॅटिक मध्ये टाइम अँड डिस्टन्स, त्यानंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, पर्सेंटेज ॲव्हरेज, then after that time and work, problem on edges, this miscellaneous topics come under this arithmetic. So जेवढा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे जसं की सिम्प्लिफिकेशन तो त्याच्यामध्ये येईल. आता याच्यामध्ये फिक्स कोणकोणत्या गोष्टी येतात तर मेन्स मध्ये नंबर सिरीज ही फिक्स आहे. मग ती रॉंग नंबर सिरीज येईल किंवा फिलिंग द ब्लँक वाली येईल किंवा क्वेश्चन डिपेंड्स. ठीक आहे. त्यानंतर डीआय वाला पार्ट फिक्स आहे, त्यामध्ये तुम्हाला पाय चार्ट येईल, लाईन, टेबल. सो याच्यामध्ये डीआयचे जे क्वेश्चन्स आहेत ते फिक्स आहेत आणि कॅल्क्युलेशनचा पार्ट. सो इथे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला सेम करायची. इथे मी काही नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते नंबर ऑफ क्वेश्चन्स बघू शकता. क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला कमी दिसतील कारण इथे 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स देखील आहे. सो हे 2022चं अनालिसिस आहे. ओके. सो 2023चं पण अनालिसिस आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. ज्या वेळेस मेन्स एक्झाम होतील त्या वेळेस आपण लाईव्ह डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट इंग्लिश. आता इंग्लिश मध्ये सेम अगेन. ठीक आहे. स्ट्रॅटेजी सेम आहे. इंग्लिश मध्ये रिझनिंग आणि क्वांट सारखं, जसं क्वांट मध्ये आपण डीआय ला फोकस केलं, रिझनिंग मध्ये पझल सेटिंग अरेंजमेंटला फोकस केलं, सेम इंग्लिश मध्ये आपल्याला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती फोकस करायचं. इथे तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 2 विचारलेले आहेत. 1 इज बेस्ड ऑन इकॉनॉमिक अँड 1 इज बेस्ड ऑन कोविड. सो त्याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचं. सो इथेही तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते ऑलमोस्ट 15 to 20 हे या रिझनिंग मधून आहे. त्यानंतर मिसलिनियस मध्ये एरर स्पॉटिंग पार्ट असू शकतो, पॅराजंबल असू शकतो जे
आपण सिलेबस बघितलं त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर मॅच द कॉलम, फिलर्स, वर्ड अरेंजमेंट, क्लोज टेस्ट, एज्युकेशन सिस्टम ऑफ चायना, and then close the best meaning sentence. So these question ask for 5, 4, 5, 6, 7 for this paper. ठीक आहे. सो हे अनालिसिस आहे इंग्लिश साठी. याचा जो सिलेबस आहे तो या पद्धतीने आहे, सेम लाईक प्रिलियम, पण याची जी स्ट्रॅटेजी आहे तो जास्तीत जास्त तुम्हाला पॅराग्राफ कंप्लीशन, सेंटेन्स करेक्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, त्याचबरोबर सेंटेन्स रिअरेंजमेंट, वर्ड सबस्टिट्यूशन, हा पार्ट तुमचा फिक्स तुम्हाला मेन्स मध्ये पाहायला मिळेल. सो जास्तीत जास्त फोकस तुम्हाला या पार्ट वरती करायचं. सो हे 3 सब्जेक्ट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पार्ट जो आहे तो जनरल अवेअरनेसचा आहे. जनरल अवेअरनेस बँकिंग मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट, याला तुम्ही अजून एक नाव देऊ शकता, ते म्हणजे करंट अफेअर्स. का? कारण बाकी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे कंपॅरेटिव्ह याच्यामध्ये कोणताही स्टॅटिक पार्ट येत नाही. वर्षभराचं तुम्हाला कोणताही इथे जनरल अवेअरनेस प्रिपेअर करायची गरज नाहीये. बिफोर मेन्स एक्झाम जी 6 मंथ ड्युरेशन आहे तेवढं तुम्हाला करंट अफेअर्स विच इज रिलेटेड टू बँकिंग, इकॉनॉमिक आणि जे काही गव्हर्नमेंट स्कीम्स असतील त्या रिलेटेड तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. नॉट ओन्ली गव्हर्नमेंट स्कीम, अजून पण आहेत पार्ट. गव्हर्नमेंट स्कीम तर करायचेच आहेत, त्याचबरोबर तुम्हाला अवॉर्ड्स अँड ऑनर्स असतील, आरबीआय रिलेटेड. आता या आरबीआय मध्ये नक्की आपण काय बघणार आहे, तर आरबीआय मध्ये आपण रिव्हर्स रेपो रेट, मॉनिटरी पॉलिसी किंवा जेवढे काही इथे या रेग्युलेटरी बॉडीज मध्ये बँकिंगचे जेवढा चेंजेस पाहायला मिळेल, मग सेबी असेल, नाबार्ड असेल, त्या रिलेटेड सर्व अपडेट्स आपल्याला ठेवायचे. त्यानंतर बुक्स अँड ऑथर वरती अगदी एका दुसरा क्वेश्चन जर रिसेंटली कोणतं बुक पब्लिश झालं असेल तर. त्याचनंतर गव्हर्नमेंट स्कीम्स अँड पॉलिसीज, करन्सीज अँड कॅपिटल्स, स्पोर्ट्स रिलेटेड न्यूज, देन इंटरनॅशनल करंट अफेअर्स रिलेटेड टू नॅशनल, ह्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायचं. हा करंट अफेअर्स आपल्याला टोटल 40 मार्क्ससाठी येतो. जर तुम्ही रिसेंटचे करंट अफेअर्स 6 मंथचे प्रिपेअर केले तर ऑलमोस्ट तुम्ही इथे खूप चांगला स्कोर करू शकता आणि तुमचा कट ऑफ क्रॅक करण्यासाठी तुम्हाला हा जनरल अवेअरनेस खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करणार आहे. सो या जनरल अवेअरनेसच्या जे काही क्वेश्चन्स असतील, डेली अपडेट्स किंवा येणाऱ्या बँकिंग रिलेटेड करंट अफेअर्स कोणकोणते इम्पॉर्टंट आहेत, पेपरमध्ये नक्की बँकिंगसाठी काय रीड केलं पाहिजे, मग तो डेटा काय आहे, तर त्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही तुम्हाला देणार आहोत. सो डेली करंट अफेअर्ससाठी तुम्ही आमचं चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्यानंतर जेवढ्या काही अपडेट्स आहेत, एक्झाम नोटिफिकेशन, येणाऱ्या IBPS एक्झाममध्ये काही चेंजेस असतील किंवा कोणता एक्झाम पॅटर्न असेल, नोटिफिकेशन असेल, बँकिंगमध्ये जितक्या काही गोष्टी अपडेट्स आहेत त्या सर्व पाहण्यासाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर याला सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, तुम्ही ती टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. द ऑफिसर _बँकिंग हा टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केला तर तिथे तुम्हाला नंबर देखील दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून येणाऱ्या बॅचच्या डिटेल्स आणि बँकिंग एक्झाम्सच्या डिटेल्स जाणून घेऊ शकता. If you have any queries, then feel free to share with us. Thank you so much. Have a good day. Thank you. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.